मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलेलं असून 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय। मंत्रालयातल्या मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्राची नवीन हाऊसिंग पॉलिसी, नवीन गृहनिर्माण धोरण हे मंजूर केलेलं आहे। या धोरणामध्ये सामान्य माणसाला घर कसं मिळेल, माझं घर माझा अधिकार, अशा प्रकारच्या ब्रीदवाक्याने हे धोरण प्रेरित आहे। वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढते त्याचा विचार केलाय, वर्किंग वुमेन्सचा विचार केलेला आहे, विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे, कामगारांचा विचार केलेला आहे। सर्व प्रकारे जे काही विविध घटक आहेत या सगळ्या घटकांचा विचार या धोरणाच्या माध्यमातून केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र जी की अध्यक्षता में आज मेरा घर मेरा अधिकार ऐसी माझं घर माझा अधिकार ही सर्व समावेशक ऐसी ये जो पॉलिसी आज नई बनाई है, इससे मुझे बहुत समाधान है कि इसमें सभी लोगों को घर मिलेंगे। अगले 5 साल में 2030 तक 35 लाख घर बनाने का पूरा टारगेट है। इसमें 70,000 करोड़ की लागत होगी और निश्चित रूप से इसमें सभी वर्ग के जो आम आदमी है, जो अल्प उत्पन्न गट के लोग हैं, जो दुर्बल घटक है, ये इनको सबको इसमें शामिल किया है। मुंबई, नवी मुंबई आणि MMR रिजनसाठी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। कर्जत तालुक्यातलं पोशीर, शिलार ही 2 धरणं आहेत की ज्यामधून जवळपास 18.5 TMC पाणी हे आपल्याला मिळणार आहे आणि या दोन्ही धरणाच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, बदलापूर नगर परिषद, अंबरनाथ नगर परिषद यांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर शिलारमधून पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी देण्यात येणार आहे। आपण बघतात की सध्या पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई या सगळ्या MMR रिजनमध्ये आहे। हे 2 धरणं जर झालेत तर मला वाटतं की पुढच्या 20-25 वर्षाचा प्रश्न या ठिकाणी या महापालिकेचा आणि MMR रिजनचा सुटणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आपण पाहूया। वाशिमच्या कारंजा इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। एकूण 28 पद निर्मितींना तसंच 1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलेली आहे। तंत्रज्ञानाचा वापर करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे। प्रकल्पासाठी देवनारचा भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्यानं उपलब्ध करून दिला जाणार असल्याचंही समजतंय। उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळतेय। राज्याचं नवीन माझं घर माझे अधिकार हे गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे। सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन प्रकल्पाच्या 5,329 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे। अरुणा मध्यम प्रकल्पाअंतर्गत मौजे हेत प्रकल्पासाठी 2,025.64 कोटींची मान्यता देण्यात आलेली आहे। रायगडच्या कर्जतमधल्या पोशील प्रकल्पाला 6,394 कोटींची मान्यता दिली गेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।